भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुखयाचे सुख आम्हा झाले धरितायाचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया। तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, घडलिया सेवा विठोबाची सुख आम्हा झाले धरितायाचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया। पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका हरी आत्मरूप गणेशू केलिया स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावम जगरणीत पाणी
तुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यते जननी देवांची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवांचे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त सेवेचं कारण आपल्या सर्वांना श्रुत आहे. निरूपणाकरता घेतलेला अभंग आहे. सर्व परिचित सर्व पाठांचा देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबा यांचा आपल्या केलेल्या साधनेचा अनुभव सांगणारा. आम्ही केलं काय आणि मिळालं काय. सामान्य जीव किंवा कुणीही फल सांगितल्याशिवाय काम करत नाही. बरोबर ना. कीर्तन का करायचं. पुण्य मिळतंय म्हणून आल्या. हे जर नाही सांगितलं तर इथं एक बी बसणार नाही. कळलं का. सामान्य जीवाना फलासक्ती किंवा फळ सांगितल्याशिवाय कोणतेही कर्म करत नाही. संतांनी निष्काम सेवा करावी. आमच्या हातनं होत नाही. आम्ही निष्कामाच्या थापा मारायच्या. बरोबर आहे सर. निष्कामता सांगता येते पण जगता येणं अतिशय अवघड आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय कर्तव्य आणि प्राप्तव्याचा विचार सांग. काय कर्तव्य केलं. दिनरचनी हाच धंदा. गोविंदाचे आम्ही भक्ती केली. भक्ती आम्ही केली. आता इथं जर उच्च कोटीचे साधक आहेत काय विद्वान लोक आहेत ते शंका घेतात. आपण केलेलं सत्कर्म जगाला सांगावं का. बोला. आपण केलेलं सत्कर्म जगाला सांगावं का. नाही. शास्त्राचा नियम असा आहे आपण केलेलं सत्कर्म जगाला सांगायचं नाही. आपण केलेलं दुष्कर्म जगाला सांगायचं. कोण आहे पट्ट्यात येणं हात वर करा. आज लोकांचा बाल कापून आलोय. नाही कबूल कर. त्याची कारण मीमांसा देतो. सत्कर्म जर सांगितलं
तर त्याच्या पुण्याचा क्षय होतो, पुण्य संपतं. म्हणजे करूनही उपयोग नाही. म्हणायचं नाही सप्तापट्ट्यामुळं चालतंय, गप बस, असंच होते बरं. कर्म करत राहा. तू काय करतोस तर त्याला सर्वज्ञ परमात्मा सर्वज्ञ आहे का अल्पज्ञ? माणसानं माणसाला सांगावं लागतं, देवाला सांगावं. तो केलेल्या ईच अँड एव्हरी वर्क, तुम्ही केलेलं प्रत्येक कर्म, सूक्ष्मातिसूक्ष्म कर्म सुद्धा त्याला ठाऊक आहे. त्यामुळे त्याला परिहार द्यायची गरज आहे. परिहाराची न लगे, तिथं परिहार द्यायची. विश्वंभर परिहाराची न लगे, त्याला परिहार द्यायची गरज नाही. परिहार कोण देतं? बढाया मारणारा परिहार देतो. मग तुकोबारा इथं बढाई मारतात का? आम्ही भक्ती केली, आम्ही भक्ती केली, ही बढाई नाही. याचा धरीन अभिमान. आपण केलेल्या साधनेचा आपल्याला फुल कॉन्फिडन्स असला पाहिजे. अशी साधना करा की त्या साधनेवर स्वतःचा काय पाहिजे? विश्वास पाहिजे. डळमळीत करायची नाही. आमची साधना डळमळीत आहे काय घट्ट आहे? ग्रामीण भाषेत माझं बोलणं असतं. आता तुम्ही बाकी सगळे वेदांत ऐकणारे बुक्का पडतात, माझ्याकडून अपेक्षा ठेवायची नाही. मी सरळ भक्तिशास्त्र प्रतिपादित करते आणि संत सुद्धा भक्ती सांगावे. संतांनी काय सांगितले? भक्ती सांगावेत का योग का ज्ञान? संत काय सांगतात? भक्ती आम्ही म्हणजे सगळ्या संतांनी, एकट्याचं नाव नाही घेत. भक्ती मी केली असती तरी सुद्धा यमक जुळला असता, पण भक्ती आम्ही आहे, लक्षात घ्या. मी केली म्हणतात का? आम्ही म्हणजे जेवढे संत आहेत ते त्याच्यात आले बरं, आणि जेवढे साधक आहेत ते सुद्धा त्याच्यात आले. जनरली बोलतात बरं. आता आम्ही म्हणताना मग इथं मी काय सांगितलं? सत्कर्म सांगितलं तर त्याचा परिणाम पुण्याचा क्षय होतो, आणि दुष्कर्म सांगितलं तर त्याचा परिहार होतो. म्हणजे प्रायश्चित्त कर्म घेता येतं आणि ते इथंच त्याचा भोग संपवता येतो. पुन्हा भोगण्याची गरज नाही. उदाहरण देऊन सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दुसऱ्याच्यातली चोरी केली आपण असं धरून चला, ती कबूल करावी काय तशीच ठेवावी? नाही, पोलिसांनी काट्या मारल्या तरी मी नाहीच म्हणता येते. बरोबर आहे ना? पोलीस असणे जर काट्या मारून कबूल करत नाही, ते बुवा समोर कबूल करील नाही करत. का करावं? ऐका, ज्याची चोरी झाली किंवा ज्याच्या घरातलं चोरलं ते कल्याण भाऊ म्हणत असं बोला काय देत असेल? शिव्या आणि शाप. शिव्या आणि शाप देते. माझं हे नेलं त्याचा काय होऊ दे, ह्यांना विचारा. मग आता ते ऐकून काय वाटतंय? दुःख वाटतंय. मग त्याला प्रामाणिकपणे सांगावं, शिव्या शाप देऊ नको, मी नेलंय, मला गरज होती, जमलं तर माझ्यातलं ने, किंवा मी तुम्हाला परत आणून देतो. विषय क्लोज. म्हणजे त्या कर्माचा परिहार होतो. मी एक सामान्य कर्म सांगितलं, त्या कर्माचा काय होतो? परिहार. ते नोंदीला येत नाही. कशाला येत नाही? नोंदीला येत नाही. बरं, नोंदीला येत नाही, त्याची नोंद होत नाही, त्याचे परिणाम भोगावे लागत नाही. प्रायश्चित्त कर्म केलं की डबल प्रायश्चित्त द्यायची काय? शिक्षा भोगून आलेल्याला परत शिक्षा लावायचा अधिकार न्यायाधीशांना सुद्धा नाही ना. म्हणून सत्कर्म न सांगता दुष्कर्म सांगावं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय जगाला ओरडून सांगतात, मी तव अवगुणी अन्यायी किती म्हणून सांगू काय? काय अन्यायी होते का? अजून सांगतो काय काय सांगतात. हरी हरी विठ्ठल 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 निकल्प
पुढचं प्रमाण राहू दे, फक्त पहिली दोन प्रमाण आठवा. मी तो अल्पमती. हे कोण म्हणतंय? जगद्गुरु. जगद्गुरु म्हटलं नाही, गावचा गुरु नव. अंडरलाईन करा. जगद्गुरु स्वतःला अल्पमती म्हणतात. आणि दोन कीर्तन करून आमच्यासारखा बुवा म्हणतोय भागात कुणी शान कोण? महाराज काय म्हणे? जगद्गुरु आमच्या पाया लागतात. लागून या पाया. विनवितो कराटाळी बोला, मुखी नाम विठ्ठल म्हणावे. हा सुख सोहळा. म्हणून दुष्कर्म सांगावं, सत्कर्म सांगायचं नाही. बरं, सत्कर्माची प्रौढी मिळवायची नाही, पण मनुष्याचा स्वभाव असा आहे, सत्कर्मच सांगतो जगाला. बरोबर ना? आम्ही आमच्या तुकोबार यांच्या नाटाच्या प्रकरणातले पुष्कळ अजून काढा. तुकोबार म्हणतात मी भक्ती करायलाच नाही. मी तवाणात अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं म्या आठविले नाही कधी वाचे कृपानिधी. माय बापा नाही ऐकिले गायले गीत, धरिली लाज सांडिले गीत, नावडे पुराणी बैसले संत केली. परनिंदा नाही केला करविला परोपकार, नाही दयाली पीडिता करून येतो वाहिला भार. आप आपण या घात कर. की कोण म्हणाले? दिनरजनी. आणि एकादशीचं भजनवाला म्हणते नाद करायचं नाही, पाटेपर्यंत म्हटलं. केवढा फरक आहे संतांनी आपल्या भक्तीत. म्हणून भक्ती आम्ही केली. भक्तीचा प्रपवंडा केला होता, प्रसिद्धी केली का? जाहिराती दिल्या का? नाही दिल्या. म्हणून संत भक्ती केली म्हणजे एखादा विशेष व्यक्ती बोलतो ना, त्याच्या बोलण्यात काहीतरी विशेषत्व असतं. लक्षात ठेवा. सामान्याच्या बोलण्याचं लक्ष द्यायचं नाही, पण विशेष व्यक्ती एखादी बोलतो ना, भक्ती आम्ही केली म्हणजे वेगळी केली असली पाहिजे. मग आमच्या आणि संतांच्या भक्तीत फरक काय? आणि सांगताना भक्तीच सांगतात, योग सांगत नाहीत, याग सांगत नाहीत, कर्म सांगत नाहीत, ज्ञान सांगत नाहीत. काय सांगाले? बरं, या सगळ्या गोष्टीच्या देवाच्या प्राप्तीच्या आहेत. त्या गोष्टीचं तुकोबार यांना ज्ञान नव्हतं का? होतं. मग तरी पण भक्तीच का सांगितली? आणि मग प्राप्तवेनंतर बघू आपण. फक्त भक्तीच का सांगितली याचं थोडंसं चिंतन करूया, कारण वेळ कमी आहे, रणा जास्त काढायचे. भक्ती का केली सांगतो तुम्हाला. भक्तीत जे सामर्थ्य आहे ते ज्ञानात नाही. भक्तीत जे सामर्थ्य आहे ते योगात नाही. भक्तीत जे सामर्थ्य आहे ते कर्मात नाही. तुम्ही असं का म्हणत असाल म्हणा. बरं, करण्याला सुलभ आहे, करण्याला सुलभ आहे. पाठीमागच्या ज्या 3 गोष्टी सांगितल्या त्याला अधिकारी लागतो. ज्ञानाला अधिकारी, कर्माला अधिकारी, योगाला काय कोण बिचारलं? योग हे कुणाला करता येतो का? नाही. भक्ती सकळाशी येते आहे अधिकार, कलियुगी पुन्हा कुणाला? यारे यारे लाड थोर,
आता लहानाने कुणी भक्ती केली 6व्या वर्षी जनाबाईला देव. कितव्या वर्षी? 6व्या वर्षी. 6व्या वर्षी देवाची प्राप्ती आहे. किती भक्ती केली असेल? 60 वाऱ्या झाल्या म्हणते. स्वप्नात सुद्धा नाही का? थोडस मी तुलनात्मक बोलतो का सुधारणा व्हावी म्हणून. मी उपहास करतो असा अर्थ घ्यायचा नाही. नाही तर काय लोक म्हणतील लिंदा करायला माळकर यांची 60 वर्ष वाऱ्या केल्या, फुकट केल्यास काय, तू पैसे दिलेस काय, असं आहे नको. तुलनात्मक माझं असं म्हणणं आहे, थोडी भक्ती करा पण निरी, थोडे परी निरे व्हा. जास्तच भक्ती करायला पाहिजे असं काही, थोडी करावी पण शुद्ध व्हावी. आता भक्तीच का, याचं अजून एक कारण सांगतो तुम्हाला. एक तर सगळ्यांना अधिकार आहे, अधिकार असा आहे, पण निर्गुण परमात्म्याला सगुण करण्याची ताकद फक्त आणि फक्त भक्तीत आहे. कशात आहे? देव कसा आहे? मूळ स्वरूप काय? निर्गुण निराकार. कुणा कुणाला निराकार कळाला त्यांना हात वर करा. नेहमी इथं निराकाराच्या वार्ता चालू आहे, तरी बी कळाला त्यांना हात वर करा. सगुण कळना. भक्तीचं सामर्थ्य काय? आलाशी आकारा आमुची चाडा. तुका म्हणे भिडा ज्ञानाची का भक्तीची? तुका म्हणे भिडा योगाची, तुका म्हणे भिडा कर्माची नाही, तुका म्हणे भिडा देवाला सगुण साकार करण्याची ताकद भक्तीत आहे. आणि सगुण साकार नुसता नाही, कोणतंही रूप धरायला लावते ती भक्ती. देवाला डोंबारी करते ती भक्ती. तुम्हाला डोंबारी व्हावं असं कुणाला वाटतं का? बोला. अवताराच्या पुन्हा पुन्हा कर. अरे सांगतो ना, डोंबारी म्हटलं म्हणून लाग मानू नका, झालाय म्हणून म्हणतोय. तो बी नाही, बायकोला पण डोंबारी केली. लाख्या लाख्या भक्त होता बरं, लाख्या नावाचा डोंबारी भक्त. ऐका भक्तीत किती सामर्थ्य आहे. ज्ञानात डोंबारी होईल तेव्हा. ज्ञानात नुसती भांडणच का? ज्ञानात काय? विवादती. मी म्हणत नाही, तुकोबाऱ्यांचं प्रमाण आहे. विवादती जयासाठी. शास्त्रांचं भांडण थांबलं का? बोला बोला. शास्त्रांचा जो विवाद आहे तो अजून थांबला नाही. एक शास्त्र खंडन करतंय, एक शास्त्र मंडन करतंय.
तो म्हणतोय असा नाही, तो म्हणतोय तसा नाही. संतांनी सांगितलं, तुम्ही म्हणता तसा बी नाही, आम्ही म्हणतोय तसा बी नाही. कसा आहे ते आमच्याकडे सांगतोय का. जयापासून सकळ मै मंडळ हे झाले, तो हा पंढरीचा राणा. बस एका वाक्यात देवाची व्याख्या करून रिकामी झाली. तुम्ही भांडणं करत बसा, आम्ही नाचू पंढरीचं होटा, आम्ही पंढरी जाऊन उड्या मारू. आम्हाला बाकीचं करायची का. आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदशास्त्रे, आणि आम्हाला त्याची एकच आमचं देव माझा. एवढा पुरेसा भाव देवा करता येतो का. आता ज्ञान का नको. ज्ञानामध्ये जाणतेपण आणि नेणतेपण, जाणीव आणि शहाणीव आहे. ज्ञानानं देव कळतो, मान्य आहे. मग कळल्यावर गप्प बसावं, पुढे शानपणा करू नये. शाणीव घात करते, जाणीव घात करत नाही. देवाला जाणावं, बरं जाणावं आणि गिळावं. ज्ञान गिळवणी, पण गिळायला जमत नाही. ते शहाण्या माणसानीच गिळावं, संतांनीच गिळावं. आमच्यासारख्या बुवाचं उत्व आल्याशिवाय. खरं सांगा, ज्ञान्यांची भांडणं आहेत का सामान्यांची. खरं सांगायचं, कुणाकुणाची भांडणं आहेत. आगा ब्रह्म सर्वत्र एक आहे सांगणाऱ्याच्या 4-4 फुट्ट पडलं आणि सांगतात काय, सर्वम खलविदम. मग सर्वम खलविदम ब्रह्म आहे, तर समोरचा सांगणारा ऐकणारा कोण आहे. सांगणाराही देवच आहे आणि ऐकणाराही. मग वाद राहिला कुठं. गेला वाद खंडोनी. पण हे भक्तिशास्त्रात कसं आहे, भक्तीत प्रेम भाव प्रधान आहे. काय प्रधान आहे. ज्ञान प्रधान नाही, भक्तीत भाव प्रधान आहे. स अस्मिन परम प्रेम रूपा. देवावर निवांत प्रेम करा म्हणून सांगतो तुम्हाला. भक्तीची ताकद सांगतो. देवाला डोंबारी केलं, कथा 2 मिनिटात सांगतो. माझ्या कीर्तनामध्ये नेहमी संत चरित्र असतं बरं का. तो त्यांचा आदर्श आपण घ्यायचा आहे. गावच्या बुवांचा आदर्श घेऊन परमार्थ करायचा नाही. ऐका लाख्या डोंबाऱ्याची कथा, कोल्हाट्याची. ढोल वाजवायचा, ढोल. त्याची एक मुलगी होती, सुंदर अशी देखणी मुलगी होती. आणि तुम्हाला माहिती आहे कशावर खेळ असते त्यांचा. आणि हे कुठं करायचा खेळ. जगन्नाथला. जगन्नाथपुरी माहिती आहे ना देवाची. आता सुद्धा जगन्नाथ, ज्यांनी देव नाही म्हणतात त्यांनी जाऊन बघा. तिथं जगन्नाथपुरीचा देवाचा जो झेंडा आहे ना, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला भडकत नाही. वारं जिकडं वाहतोय तिकडं फडकतोय. जगातले सगळे सायंटिस्ट येऊन बघून गेले. वारं इकडं आल्यावर पताका इकडं जायला पाहिजे का इकडं, कुणीकडे जायला पाहिजे. वारं इकडून नाही तर पताका विरुद्ध दिशेला. पण तिथं जगन्नाथपुरीला वाऱ्याकडेच पताका फडफडते. सगळ्या जगातल्या सायंटिस्टांनी प्रयोग केला. ह्या हाऊ इट इज पॉसिबल. सायंटिस्टांनी माथा टेकला बरं. प्रत्यक्ष जगन्नाथ तिथं सुभद्रे सहित आज सुद्धा परमात्मा तिथं नाही. तिथं वाल्या हा कोण करायचा. डोंबाऱ्याचा खेळ करायचा. पोरगीला तारेवर चढवायचा आणि हे ढोल वाजवायचा. पैसे भरपूर जमायचे. भक्तीत काय सांगू का, भक्तीमध्ये समर्पण आहे. प्रेमात समर्पण आहे का नाही. ऐकाय नाही सा जीव दिला म्हणून. मनासारखी बायको मिळाय नाही म्हणून रेल्वेत उडी माराय नाही, कळाय नाही. प्रेमात काय आहे, समर्पण भाव आहे. का मिळाली नाही म्हणून जीव, मग ते छिकड करा रे प्रेम. तू का म्हणे प्राण करा मग तो होऊ ने दिशीन आड घाली सुदर्शन. जीवच द्यायचा आहे तर कुठल्या तरी शेंबड्या मेकड्यासाठी देऊ नका रे, देवा करता द्या, कल्याण आहे. जीवच द्यायचा असेल तर उगाच कोणतरी शिरा कापून घे, कुठं काय देवा करता कापून घे रे, तुझी शिर धरायला येईल. काय करावं. हे भक्तीत प्रेम प्रधान आहे बरं. म्हणून ज्ञानाचा
सागर सुद्धा भक्ती प्रतिपादित करतो हरिपाठामध्ये. भावे विन देव न कळे निसंदेह, ज्ञानानं कळतो आणि भावानं अकळतो. भाव बळे आकळे ये रवी, आकळणं वेगळं, ज्ञानानं कळालं की शानीवाली, शानीवाली की मग नाथ बाबा म्हणतात जाणीव शानीव जे संतांनी जाणीव शानीव सांगावी, आम्हाला सुटत नाही ते. ऐका, डोंबऱ्याची भक्ती आहे, डोंबऱ्याचा खेळ करायचा. त्या काळात ते प्रसिद्ध होतं. आम्ही लहानपणी सगळं गाव जमायचं. आता कोण बी जमत नाही, कोण बघत बी नाही. पण पूर्वी कसं होतं, गावात डोंबऱ्याचा खेळ आला की अख्खं गाव बघायला जायचं. आम्ही गेलोय, आम्हाला माहीत आहे. आणि मग काय होतं नव्हते ते घरातलं धान्य दे, कुठं 5 रुपये दे. त्या लाख्या कोलाट्याच्या खेळायला असा पैशाचा काय जमायचा ढीक. पण 1 रुपया घ्यायचा नाही. तर भक्ती आहे का, देवा तुझ्या कृपेने हे मिळाले म्हणायचं आणि ते सगळं पैसे देवाच्या दानपेटीत टाकायचा. 1 रुपया सुद्धा घेत नव्हता. ह्या कीर्तनकारांनी सांगू नये. देवा हसत असेल आमच्या कीर्तनाला. ते सगळं कुठे द्यायचा, देवाकडं. आणि देवाकडे द्यायचा आणि मग तिथला जो प्रसाद वाटायचे ना त्याच्यावर उदरनिर्वाह. काय समर्पण भाव आहे सांगा बरं. सगळंच्या सगळं पैसे कुठे टाकायचा, दानपेटी. एकदा गंमत अशी झाली, ऐका बरं भक्तीचं सामर्थ्य. भक्तीचं म्हणून भक्ती आम्ही केली चिंता होती का, आता उद्वेग होता का उद्याचा, सगळं पैसे देवाला द्यायचा. आता सकाळने काय करू म्हटला नाही. ते आम्ही म्हणायचं 7 पिढीचं आहे तरी बी कट्टीला बसून म्हणते उद्या काय करायचं. आणि चावडीच्या कट्टीला कसं असतंय, पुढच्या 7 पिढ्यांनी बसून शान खालं तरी कोपरा हलणार तरी मी म्हणते रामा दे तंबाखू. 7 पिढीच्या तंबाखू द्यावा काय मागावर आहे तुझ्या. अवघड बरं, माझं विनोदात नसते, विनोद विसरून जा. मुद्दा काय, तुम्हाला भक्तीकडे पळवायचं आहे. कीर्तनाची मर्यादा काय, देवाबद्दल प्रेम उत्पन्न व्हावं बास. ऐशिकीत सगुणचरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. देवाच्या सगुण स्वरूपाचं वर्णन मुक्त कंठानं करावं, हेच कीर्तन आहे, बाकी काय नाही. किती ज्ञान प्रदान झालं याला किंमत नाही, किती भाव प्रदान होतंय याची किंमत होते. बरं लक्षात घ्या. गंमत अशी झाली, ती मुलगी उपवर झाली, सुंदर होती आणि खेळ बघायला त्या नगरीचा एका राजकुमार आला आणि त्याची नजर कोणावर गेली, मुलगीवर. आणि डायरेक्ट मागणी घातली लाख्या कोलाट्यावर. लाख्या कोलाटे म्हणला आम्ही कोलाट्यातले राजकुमार आणि हे क्रॉस मॅरेज काय करू. कळणं बोलणं. क्रॉस मॅरेजचा परिणाम मी आता सांगत बसत नाही, करू नका बरं. पूर्वीची आमची म्हण होती बरं, घोंगडं नेसावं आणि कुठं बसावं. कोलाट्यानं राजकुमाराला समजावलं करू नका, आम्ही गरीब माणसं, तुम्हाला लोक काय म्हणतील, तुम्ही राजे. ते काय बी म्हणला, तुझ्या मुलीसारखी सुंदर मुलगी नाही, मी ह्याच्यावरच लग्न केलं. आणि त्यानं फूस लावली मुलगीला. कुणाला, मुलगीला. तू एक खेळ करण्यापेक्षा राजवाड्यात राहशील, पोरगी बी भाळली गा. हे अक्कानो, बाबाचं मुंडकं खाली येईल असं काय करू नका. तुमच्या 20 वर्ष तुम्हाला बाप तुमच्या इच्छा पूर्ण करण्याकरता झगडतो, राबतो, कष्ट करतो, कल्याणाचं सतत चिंतन करतो. ती मुलगी 2 मिनिटात जर दुसऱ्या मुलाबरोबर जात असेल तर त्या बापाचं काय होत असेल. करू नका रे बाबा. हात जोडून विनंती आहे बरं,
असं करू नका. शर्मेनं बाबाला खाली बघायला लागावं. जातीस तर जा बाळा म्हटला, पण एक कर, तुझं या राजाचं जे प्रेम आहे तुझ्या शरीरावर आहे, तुझ्या गुणावर नाही. हे प्रेम नाही, वासना आहे. ऐकलं नाही पोरीनं, पळून. भक्तांच्या घरात तरी काही संकट नाही. संकटच म्हणजेच भक्त. पाहते पांडव वनवासी आणि द्वारकेचा राणा. ज्यांच्या घरात देव आहे त्यांचा वनवास सुटाय नाही. तुझा संसार उचलल वैरे. म्हणून पांडवांचं उदाहरण का डोळ्यासमोर घ्यायचं? इतकी दुःख आली तरी परी त्या देवाचे आठविती. देवाची भक्ती बंद केली नाही. आमच्या घरातलं संसारीच काटला की तुझी तुला घे, तुझा माझा काय. बरीच आमच्याकडे काढायला येतात. मग मी त्यांना सांगतोय माझ्याकडे काढायचा विधी नाही, घालायचा आहे. या मुद्द्याकडे पळून गेली. खेळ थांबला. खेळ कुणावर होतं? जीवन मुलगीवर. आता ढोल वाजून खेळ कसा करायचा? खेळ थांबला याचं दुःख नाही. दान दिल्याशिवाय प्रसाद घ्यायचा नाही हा नियम होता. मंदिरातला प्रसाद बंद केला दोघा पती पत्नीने. दिल्याशिवाय म्हणून 10 रुपये तरी काढा रे पावती तुमच्या. ऐका बरं, डोंबारी असून प्रसाद काय शिल्लक नसताना उद्यासाठी जेवण करत नाही. देवाला 8 दिवस जेवला नाही पती पत्नी. गंमत अशी झाली, 8 दिवसाच्या उपवासानं पत्नी मेली. पण कोलाठी जेवला. याला म्हणतात पडता जड भारी नेमा नटळे. याला आत्यंतिक देवाबद्दलचं प्रेम म्हणतात. बरं, जेवला नाही. देवाला काळजी वाटली रे जगन्नाथाला. रूप धारण करून प्रसाद घेऊन कोलाठ्याकडे आला. जेव रे बाबा. नाही जेवणार जी. मी जोपर्यंत माझा खेळ सुरू करत नाही, तुला दान देत नाही, त्याशिवाय मी खाऊ कसं? मी खाणार. बक्का का प्रसाद आणणाऱ्यांनी पुंडली कोरदावाल्यांनी विचार करा. खाल्ला नाही रे राजानो, खाल्ला नाही. देवाला काळजी वाटली. रुक्मिणी माता आल्या समजवायला. खा आता. गेली बायको बी, पोर बी गेली पळून. आता ती काय दोघंही येणार? किती दिवस उपाशी राहील? जोपर्यंत माझा खेळ चालत नाही तोपर्यंत मी उपवाशीच राहील. देव गेले वर पंढरपुरात. आता गाभाऱ्यात गेले. रुक्मिणीला म्हटलं तू तिची पोरगी हो. कुणाची? कोलाट्याची. मी घेतो ढोल. भक्तीचं सामर्थ्य सांगाल. देवाला डोंबारी करते भक्ती. डोंबारी काय करते? डोंबारी. आले बरं तिथनं. पोरगी आले, होऊन आले. कडकडून बाबाला मिठी मारली. बाबा माझी चूक झाली, मी पळून गेले. तुमचा खेळ थांबला. आई गेली. आता तुम्ही एकटेच राहणार आणि कसं करणार? आता एक काम करूया, मी तारावर नाचते आणि हे दुसरा बाबा माझ्याबरोबर आलाय, तो ढोल वाजवतोय. तुम्हाला ढोल वाजवायला बी आता ताकद शिल्लक राहिलेली नाही. जेवणच खायनी 15 दिवस. तेव्हा काय करूया? तुम्ही बांधा दोरी म्हणले. दोरी बांधली. दोरीवर कोण येईल? विश्वाची माता. आता जिच्या प्राप्ती करता तुम्ही रोज गुरुवारी शिमगा करायला आहे. कुणाच्या घराकडे आली त्यांनी हात वर करा रे दादानं. आणि मी विनोदानं बोलतो बरं. काय येईल ती तुमची कुचकी फळं खायला? नेहमी सांगतो आणि आता सांगतो. खरं सांगा, लक्ष्मीची फळं चांगली आहेत का कुचकी? कुचकी फळं चोरून ढाळ. बरोबर ना?
आणि तेवढ्यावर बी थांबत नाही, ती कथा तरी प्रेमानं वाचतात. त्यावेळी मालिकाचा टायमिंग असतोय. आई म्हणते लेकीला वाच, लेक म्हणते आई तू वाच. या वाचावाचीच ती जाते. अरे न बोलवता जगन्माता डोंबार्जीचं रूप घेते आणि तारवर कसरत करते रे. हे भक्तीचं सामर्थ्य आहे. म्हणून भक्ती आम्ही केली. आमच्या भक्तीत उद्वेग होता का? उद्याच्या पोटाची चिंता होती का त्या डोंबाऱ्याला? कोल्हाट्याला उद्याची आम्हाला आता उद्या जरा कीर्तन लेट झालं की खपत नाही. सिनेमाला जत्रेत बसल्यावर उठतोस. बरं, तिथं अशी बैठक व्यवस्था बी काय नसते. कुणीतरी घाण केलेली असते, त्याच्यावर माती टाकते आणि बसते. वन्स मोर जाऊ दे बरं. हे तुला कधी वन्स मोर आलोय रे? किती बी चांगला मृदंग वाजव, टाळ्या सुद्धा कोण वाजवत नाही. असं बरं बाबांनो, विकृती आहे वरती. आणि काय अधर्माची ताकद आहे. खेळ करायला लागले. खेळ करून पैसा जमलेला परत जगन्नाथासमोर ठेवावा आणि मग ह्याने काय घ्यावं? प्रसाद घ्यावा. असं 1 महिना गारण चाललंय. देव मंदिरातच नाही, इकडंच ढोल वाजवा. काय भक्तीचं सामर्थ्य आहे दादा. हे ज्ञानात आहे का? हे योगात आहे का? योगियांचे मानसी उमरडोनी जाय. ज्ञानाची भांडणं आणि योग्यांचा योग, या दोघांच्या ठिकाणी देव राहत नाही. पण वैष्णवा घरी देवला चावला नवजाय दौडोनी. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून वैकुंठ सोडून
तारून खाली यायची हिंमत आईनं न करावी. तारून आईनं काय करावी? कसरत करावी. कोलाठ्याला आनंद झाला. पोरगी आलेल्याचा एक आनंद, तिकडे गेलेल्या पोरगीला पश्चाताप झाला. ह्यो म्हणिता तसंच झालं. कळलं ना? राजकुमारानं सोडून दिलं, वापर केला आणि सोडून दिलं. आणि ती परत आली आणि ही दोघं जण बाहेर गेलती आणि ही बाबाला कडकडून मिठी मारायला लागली. बाबा माझं चुकलं, तुम्ही म्हणता ते खरं. येऊन महिना झाला आणि आज असं का म्हणाले? काय म्हणला तो? अगं परत परत ती कशाला? आता चूक कबूल केलीस, बाबा माफ करतोय, कारण बाबाचं हृदय तेवढं मोठं असतं रे बाबा. त्यालाच बाप म्हणतात. सगळं पोरांचं पोटात अपराध घालतो तो बाप. असू दे, तुझीच चूक तुला कळली ना, बरं झालं. पण रोज रोज तेच कशाला सांगाले? महिना झालं म्हणजे महिन्यापूर्वी ती आलीस, आमचा खेळ चाललाय आणि तू आणि काय हे सांगाले? नाही म्हणली बाबा मी आताच आलो. मग महिनाभर होते ती कोण? पटकन प्रकाश पडला डोक्यात. मग ढोल वाजवता तो कोण? ती नाही म्हटली बाबा ढोल वाजायला. मग वाल्या कोलाट्याच्या लक्षात आलं आणि मग गेले. तर दोघं जाऊन आत बघतात तर दोघं बी गायब. काम केलेलं सांगायला आम्ही कॉलर टाईट करायची, देव कॉलर टाईट करत नाही. आम्ही एखाद्याला मदत केली की मी होतं म्हणून तुझा ढोल मी माझ्या बायकोला दुरीवर, तेव्हा तुझं पोट, हे आम्ही सांगायचं. गंमत आहे बरं ईश्वराची. सगळी कामं कर, सर्व कामे करी न सांगता, आणि त्याची प्रौढी मिळवत नाही. आणि विशेषत्वानं तो काम करायला लाजत नाही. काय काम करायला? डोंबारी व्हायला तुम्हाला आवडतं का? डोंबारी म्हटलं तर काढतंय पायातलं. हे डोंबाऱ्या म्हटलं, तू डोंबाऱ्या म्हणतोय, तुझा बाप डोंबाऱ्या. आणि इथं प्रत्यक्ष भक्तीनं देवाला डोंबारी करता येतं रे दादा. म्हणून भक्ती आम्ही सुलभ साधन, सरळ साधन, जे संसारावरचं प्रेम आहे तेच कन्वर्ट देवावर करायचं, त्यालाच भक्ती म्हणतात. भक्ती भक्ती म्हणजे अवलंबर नाही. जे प्रेम संसारावर आहे किंवा जे अन्य वस्तूवर आहे तेच कन्वर्ट कुठं करायचं? देवावर करायचं. गेलावर लाख्या कोलाटी दाय मोकरून रडला, देवा माझ्याकरता डोंबारी झालास रे, काय माझा अधिकार, काय मी केलं एवढं तुझं एवढं करण्याकरता? आता दर्शन दे म्हणला, मी जगणार नाही. आणि प्रत्यक्ष डोंबाऱ्याच्या रूपात दोघांनी भेट द्यावी, पायावर मस्तक ठेवावं आणि जीव द्यावा. माझा मुद्दा संपला. योगात हे शक्य आहे काय सांगा? आता कुठल्या कुठल्या योग्याकडे गेला देव? कुठल्या कुठल्या ज्ञानाच्या घरी काम करायला गेला? हेच नाही रे, जो भक्तांचे भक्त आहेत ना त्यांची सुद्धा कामं देव करतो. ऐका आता, नामदेव राय देवाची भक्त आणि जनाबाई नामदेवाची भक्त. नामदेव राय देवाचे भक्त आणि जनाबाई ना म्हणे नामयाची, काय म्हणे इटोबाची दासी. आपण कसं आहे म्हणे नामयाची दासी. आता ऐका, देव भक्तीचं सामर्थ्य आहे का? जगाचा बाप जनाबाईचं दळप दळतो. हे भक्तीतच शक्य आहे, इतरत्र शक्य नाही. तुम्ही अक्का लोकांनी एक काम करा, आता जात ते गेलंच ते सोडा. चुकून कोणाच्या घरात दळायचं काम असलं तर नवऱ्याला तेवढं सांगा, माझी कंबार दुखायला जरा दळून द्या. कमरेवर लात घालील काय दळी, कसं होईल ते तुम्ही सांगा.
आणि कोण कोण नवरा दळणार आहे त्यानं हात वर करा. अरे काय विश्वाच्या मालकाचं प्रेम दादानो. म्हणून भक्ती प्रेम सुख नेनवे भक्ती प्रेम पंडित वाचका भक्ती प्रेम सुख नेनवे अनिका भक्ती प्रेम सुख नेनवे अनिका भक्ती कुणा कुणाला सण जात नाही ते तुकोबरायांनी दिलंय. भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का कुणा कुणाला पंडिताला वाचकाला ज्ञानाला नाही. सांगू का आता इथं मी कुठल्या कुणाचं संतांचं मूल्यांकन करत नाही, लहान मोठा मानत नाही, फक्त भक्तीतला आणि ज्ञानातला फरक सांगतो. ज्ञानोबारायाच्या आणि नामदेवरायांच्या भक्तीतलं जर अंतर बघितलं, जे सुख भक्तीचं नामदेवरायांच्या वाट्याला आलं ते ज्ञानोबाच्या आलं का? बोला, आलं का? नाही आलं. ज्ञानोबारायांच्या वाट्याला नामदेवरायांच्या जे वाट्याला भक्ती सुख आलं ते ज्ञानोबारायांच्या ज्ञानी अशी आलं म्हणून इथं घालतो. ज्ञानोबारायासारखा तर ज्ञानी विश्वास नाही. याचा अर्थ मी त्यांना कमी लेखतोय असं घ्यायचं नाही. हा, मूल्यांकनाकरता बोलतोय. हा, समर्पक भावना तर उद्या जाऊन मिशीला नामदेव मोठा ज्ञानेश्वर लहान करायला येऊ होते का? कीर्तनात काय अपभ्रंशाने लोक काहीतरी बोलतात. परवा आता सांगत नाही ती गोष्ट, पण आतच ठेवतो. ऐका, ज्ञानोबारायांच्या वाट्याला नामदेवरायांच्या वाट्याला देवाचं प्रेम आलं, ते यांच्या वाट्याला आलं नाही. भक्ती प्रेम सुख. आता इथं भक्ती काय 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 वाट्याला आलं नाही. नामदेवरायांच्या जन्मापासून समाधीपर्यंत देव सोबतच. काय म्हटलं मी? जन्मापासून समाधी घेपर्यंत एक आतलं गुह्य सांगतो. आतलं गुह्य ज्ञानोबाराय सुद्धा समाधी पायरीलाच मागालते. अगोदर समाधी कोणी घेतली? ज्ञानोबाराय, बरोबर. मग ज्ञानोबारायांना देवाने विचारलं, समाधी कुठे घेणार ज्ञाना? देवा तुझ्या पायरीला घेणार. आता जिथं नामदेवरायांनी घेतली तिथं देव काय म्हणाले असतील? ज्ञानात 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 ज्ञानात. थांब 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 थांब, ती जागा बुक झाली. आता सांगा, जागा बुक झाल्या म्हटल्यावर ज्ञानोबारायांना थोडा अहम झाला. माझ्यापेक्षा आणि कोण मोठा पट्ट्या आहे? मोठ्यांची भांडण आहे ती, बारक्यांची नव्हती. ती देवाला बी कळालं आत नाही, हे बी जरा तापले. म्हणून त्यांना नामदेवरायांच्या भक्तीचं सामर्थ्य करण्याकरता ज्ञानोबारायाला सांगितलं, तुम्ही याच्या बरोबर तीर्थाटनाला जा. कोणाबरोबर? मला भक्ती सांगायची, उरलेला आपण पुढच्या वर्षी बघू. का केली म्हणतात त्याच्याकरता सांगावं, भक्तीचं सामर्थ्य सांगायला लागलं मला. आणि त्याच्यात उद्वेग रहित असावी एवढंच. बरं, आम्ही केली ती उद्वेग. लाख्या डोंबाऱ्याला उद्याची काळजी होती का? सगळेच्या सगळे पैसे द्यायचा, उद्याची काळजी होती का? तुकोबारायांनी सुद्धा सगळेच्या सगळं बुडवून टाकलं, उद्याची काळजी होती का?
वया बुडवणं सोपं आहे, मला सांगा बुडवायला, बुडवीन? दवाखान्यातल्या उधारीच्या वया बुडवून मग सांग. बुडील काय जास्त लिव्हर व्याजासकट आधीच जास्त असते. मग आणि म्हणतात कमी करा, कमी करा म्हणजे वाढवून सांगितलेलंच कमी करा, घ्यायचं तेवढंच घेतात ती. ही पॉलिसीच असते हो. सांगताना सांगायचं 10,000, तुम्ही म्हणून 2,000, बिल 8,000 असतंय. खरं आहे का खोटं आहे? आतल्या गोष्टी सांगवल्या बुकरतील सगळे डॉक्टर मला. खरं आहे, मी काय स्पष्ट वक्तेपणा बोलतोय, खरंच आहे. अहो काय लुबाडायला लागली ती लोक. म्हणून भीष्मानं धर्माला नीतिशास्त्र आणि राज्यशास्त्र शिकवताना भीष्मगीता आहे महाभारतातली. भीष्मगीता, भीष्मानं धर्माला केलेला उपदेश, तिचं नाव भीष्मगीता. त्यात त्यानं सांगितलंय एक काम कर, मध्ये समाजात वावरत असताना 2 लोकांची जास्त संगत करू नकोस. एक काळे कोटवाले आणि दुसरं पांढरे कोटवाले. काळा कोट कुणाचा कळाला आणि पांढरा कोट कुणाचा कळाला. आमचा पांढरा आणि वकिलांचा काळा. ह्या दोघांच्या नादाला का लागू नको. आणि जास्तीत जास्त पांढरा कोटवाल्याचा नादच करू. त्याच्यात असं वर्णन आलंय, एक वेळा यमाची संगत कर. कुणाची? पण डॉक्टराची करू नको. यम नेऊन घरातला जीवच नेते, दुसऱ्या वस्तूला हात लावेल काय? कुणाच्या दुसऱ्या घरातल्या वस्तू हात लावल्या? म्हातारीचा जीव घेतला की ते निघाला. आम्ही म्हातारीचा जीव बी ठेवत नाही आणि घरातली वस्तू बी राखत नाही. एवढं बिल करतो की घरातलं सगळे काय लावतो. हे कलियुगातलं त्याने त्यावेळी सांगितले. बरं किती प्रगत आणि ज्ञानी आपले पुरुष होते, लक्षात घ्या. त्रिकालादर्शी पुरुष होते बरं आपले. प्रज्ञेच्या जोरावर बोलत होते. यामध्ये भक्तीच्या बाबतीत सांगत असताना इथं मी काय कशाविषयी चालला होता? भक्तीनं देवाला पाहिजे तसं करता येतं. होय भक्ती केला जाईल. तुम्ही नामदेवाला बरोबर काय करा? तीर्थाटन करा. म्हणजे भक्ताचं आणि योग्याचं सामर्थ्य कळेल. मग नामदेवराय त्यासोबत कोण गेले? नामदेवराय मुदलात जायलाच तयार नव्हते. त्यालाच भक्त म्हणतात. देवाला काय म्हणले माहित आहे? देवा तू सोडून मला जगातलं कोणतंही तीर्थ आवडत. अभंग सुद्धा केलाय. तीर्थ विठ्ठल क्षेत्र देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल निदान विठ्ठल निरंतर. काय पैसा म्हणजे देवच आहे असं कुणाला वाटलंय? कीर्तनकारांना वाटावं पैसा म्हणजे देव आहे. तेव्हा 51 घ्यायचं बंद करतील. तुम्ही बी 51 वाण्याला वर्गणी काढून आणू नका रे. तुमच्या बी अंगात मस्ती लई. मोठा महाराज आणा आणा मोठा. कशाने मोठा रे? तुमच्या पैसे घेतो म्हणून मोठा. जाऊ द्यात, आम्ही बोलत नाही. संप्रदाय थोडी मर्यादा पाळावर वारकऱ्यानं. मला एक सांगू का? ही कीर्तन सुद्धा आता ऐकायची गरज नाही. कीर्तनाचा 6 शास्त्रांचा सगळ्यांचा सिद्धांत काय आहे?
वेदांत बोलिला आर्तई तुकाची साधला विठोबाशी. सगळ्या कीर्तनकारांनी तुम्हाला काय सांगितलं? देवाचं नाम घ्या. मग आता ऐकायचं काय शिल्लक राहिलं रे बाबा? बोला की. आता करायचं शिल्लक राहिले काय ऐकायचं? आता म्हणायला लागते टाळ्या वाजवा. ऐकून ऐकून म्हणायच्या आधी वाजवायला पाहिजेत का नाही? 2 तास नामस्मरण करा, तेच कीर्तन आहे. मुक्त कंठानं उल्हासयुक्त अंतकरणानं समोर देव उभा आहे असा भाव आणून नामस्मरण करा. काय दुसरं करायची? ही भक्ती आहे. ही काय? नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे. म्हणून महाराज म्हणले सदा नाम घोष करो हरी. उदाहरण देतो ज्ञानोबरायांच्यानी. ज्ञानाच्या आणि भक्तीतली तफावत सांगतो. गेले तीर्थाटनाला, नामदेवराज जायलाच तयार नव्हते. देवानी सांगितलं जावं. देव म्हणे नाम्या पाय ज्ञानदेव मीच आहे तो आणि मी. ज्ञानदेव आत्मा माझा. ज्ञानदेव आणि मी वेगळे नाहीत असं जरी सांगितलं तरी नामदेवरायांची अट्ट आहे का? जातो देवा तू म्हणतोस. म्हणून त्या तीर्थावळीच्या प्रकरणात असं आलंय, ज्यावेळी ज्ञानोबाराय बरोबर नामदेवराय जात होते ना, त्यावेळी सासरवाशीन सून पुन्हा पुन्हा माग बघते ना, तसा पंढरीकडे बघत होता. कोण? नामदेवराय माग बघायचा. आणि ह्यो बी पोचवाय आल्याला तिकडं 3 किलोमीटर 30 किलोमीटर देव लावून द्यायला आले होते. कुणाला? नामदेवराय. किती किलोमीटर? रुक्मिणी म्हणाली काय डोकं फिरलंय तुमचं, येतोय की परतून? काय तिकडंच जायला? याला प्रेम म्हणतात, याला भक्ती म्हणतात. लक्षात घ्या. गेले. एकच दृष्टांत देतो भक्तीतला आणि याच्यातलं सामर्थ्य काय. ऐका नामदेवरायांनी काय अट्ट घडली. जातो देवा पण तुझ्या व्यतिरिक्त अन्य कुणाचं दर्शन घेणार नाही. भक्तीत एकविध भाव आहे, भावप्रधान. तुझ्याशिवाय कुणाच्याही पाया पडणार. आणि आम्ही पंढरीत जाऊन इथं 4 दिवस बसून काय करायचं? कळते काय मी बोलतो? म्हणून भक्ती आम्ही केली. तिथं जाऊन तंबाखू चोळत बाहेर चर्चा होती. आता इथं 4 दिवस दर्शन झालं, आता 4 दिवस इथं बसून काय करायचं? काढा गाडी. निघाला तिकडं तुळजापूरला. तुळजापूर झालं की निघाला जेवायला तिकडं अक्कलकोटला.
ऐका नामदेवरायांचा प्रसंग आणि भक्तीतलं सामर्थ्य ऐका. तीर्थाटन करत करत प्रमाण देतो. प्रमाण म्हणाले वेळ नाही, वेळ झालाय माझा. बरेच मंडळी गायक आहेत, नेहमी तुमच्यावर अन्याय होतोय माझा. पण गायन किती असावं कीर्तनात? ताटातल्या लोणच्या एवढं. आता काय झालंय, गायन आणि वादन ह्याची काय सुरू झाली आहे आणि विवरणाला वेळ मिळत नाही. तुम्हाला आणि राग येईल नाही ना? परवा चैतन्य महाराज सुद्धा पुष्कळ बोलले, चंद्रशेखर महाराज सुद्धा पुष्कळ बोलले. कीर्तन हा प्रबोधनाचा विषय. नंतर जागराला काय काढायचे तेवढे राग काढायचे. कीर्तनात मर्यादित गाणं नसावं. असू नये असं नाही. पण आता ते काय झाले, ते पंचपदी करणारं पंचपदी तासभर करते. मधल्या चालीत अर्धा तास गेला आणि गोवाला काय अवघड होते. ऐका, गेले तीर्थाटनाला. प्रमाण काय, तिथं देवाला अट्ट काय घालून आलता त्याचा एक अभंग म्हणतो आणि पुढं जाऊ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देवा ऐक जातो पण आट्टा ऐक. कटेवारी कर, कटेवारी कर, नाही जा देवाचे कटेवारी कर. कटेवारी कर, नाही जा देवाचे कटेवारी कर. नेघे मी तयाचे भक्तीतल्या सामर्थ्याचा अजून एक तुम्हाला दृष्टांत देतो आणि मधली चाल घेऊया. दर मजल करत हे कुठे गेले? वृंदावनात. कुठे गेले? आणि ज्ञानोबा आणि तुकोबा, नामदेवराय आणि ज्ञानोबा आल्याबरोबर भगवंत स्वतः प्रगट झाले. बरं ते काय आम्ही गेला, आम्हाला 42 तासांत दर्शन. प्रत्यक्ष उभा राहिले. ज्ञानोबानी पाहिल्याबरोबर पालते झाल्याबरोबर नामदेव बाहेरच असायचे प्रत्येक देवळाच्या. कुठं तू जाऊन दया काय पाया पडतोस ते पड, काय करतोस ते कर. ज्ञानोबानी पाहिलं देवाचं ते सुंदर मूर्ती आणि म्हणले नाम्या आथे रे, हे बघ ज्याची आम्ही भक्ती करतोय तो प्रत्यक्ष उभा आहे. काय म्हणाले असतील नामदेवराय? माझ्या वाटणीचं तुम्ही बी पाया पडाल ज्ञानदेवा. अरे येऊन बघ तरी. सामर्थ्य भक्तीचं मला सांगायचं आहे. नामदेवराय आले तर देवाचा काय होता? देहुडा चरण अभंगलीला. बरं त्यावेळी देहुडा चरण वाजवे गोपिकार म्हणू स्वामी लागे माये यमुनेच्या
सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर. आणि मग देवाला सांगितलं, भक्तीची ताकद सांगालोय. देवा, मी तुझ्या पाया पडावं असं वाटत असेल, हातातली मुरली बाजूला टाक, वाकडा पाय सरळ कर आणि विटेवर उभा राहा, तर तुझ्या पाया पडणार. आणि देवाला तसं व्हावं. त्यावेळी ज्ञानोबारायांना कळलं, पायरीची जागा माझी नाही, कुणाची आहे. शाण्याला लय सांगायला लागत नाही का. मग देवाने सांगितलं, ज्ञाना, मी तुला समाधी द्यायला तुझ्या आळंदीला स्वतः येईल, मी तुझी वारी करेन, पण तुला पायरीला नाही, ती पायरीची जागा माझ्या. आणि नामदेव ज्ञानोबाने सुद्धा ते प्रामाणिकपणे मान्य केले. कशाच्या जोरावर? बोला, आता ज्ञानोबासारखे ज्ञानी विश्वात आहेत का? पण पायरीचं सुख कुणाला आहे? म्हणून भक्ती आम्ही केली सांडोनी. त्याकरता नामदेवरायाची भक्ती सांगायला मला आता वेळ नाही, वेळ झालेला आहे. मधला भजन घेऊया, नाहीतर चराट लावलंय म्हणशीला. प्रत्येक गावात माघारी बोलतात, अहो माघारी बोलतात, येळान येतंय चराट लावतंय. गाडी वेळेत सोडूया विठोबा. टाळी टाळी खसखस हात वर उद्या. गोपाल कुमार जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय ढोबार कुमारी ढोबार कुमार जय जय ढोबार जय जय ढोबार कुंडली कवरला ज्ञान दे. भक्ती आम्ही केली सांडूनी उजवे. भक्ती आम्ही केली सांडूनी उजवे. भक्ती आम्ही केली सांडूनी उजवे. भक्ती आम्ही केली सांडूनी उजवे.
का सांगितली, फक्त आता कशी केली मला सांगायला वेळ. कशी केली? सांडोमी. उद्वेग म्हणजे चिंता. संतांच्या भक्तीमध्ये चिंता, काळजी कशा कशाची नाही. जन्म मरणाचा नाही धाक, संसाराची चिंता, वाहू हा संसार. आता एकेका सूत्रावर बोलायचं म्हटलं तर एक एक कीर्तन करावं लागेल. काळजी होते का? आता आम्हाला कीर्तनातूनच घराकडे जायची काळजी आहे का नाही? बोला की. दार उघडते का नाही ह्याचीच काळजी आहे. आमच्या भक्तीमध्ये उद्वेग आहे. उद्वेग म्हणजे चिंता आहे, संपत नाही. बरं आमच्याच काय, अर्जुनाच्या भक्तीत उद्वेग आहे, द्रौपदीच्या भक्तीत उद्वेग आहे, मोठ्या मोठ्यांच्या भक्तीत उद्वेग आहे, पण संतांच्या भक्तीत उद्वेग नाही. द्रौपदीच्या भक्तीतला उद्वेग वस्त्रहरणाच्या वेळी काय करतोस ते करून पहिलंच हात वर केला असतं, त्याच वेळी लुगडी दिली असते. अगोदर मात्र हात धरून बघितली, आपली ताकद वापरून बघितली, म्हणजे देवावर विश्वास नाही. ज्यावेळी दुःशासनानं पदराला हात घातला ना, त्याच वेळी हात वर केला असतं तर भगवंत स्वतः वस्त्र झाला असता. काळजी आहे. अजून केव्हा सांगतो, अर्जुनाची काळजी. लढाईला गेला, देव सोबत आहे म्हटल्यावर भ्यायची गरज आहे? बोला की. पावलो हे संग सुख याचे. संग सुख आहे तर तुकोबारे म्हणले, जेथे जातो ते तू माझा सांगाती, चालविशी हाती. हा जर विश्वास आहे तर काळजी करायची. मग शेताकडे जाताना पाणी पाजायला बायकोला कशाला नेतोस? बांधावर बस खरंच. आणि इथं म्हणतोय जेथे जातो जिथे जातो ते तू माझा जागरला. सांगती होत नाही. बरं एक भक्तिशास्त्रामध्ये भाव आणि विश्वास, निष्ठावंत भाव भक्तांचा सधर्म निर्धार, हे वर्म चुकले. हे वर्म चुकला की मग भक्तीतनं तुमचं पतन आहे. भक्तीतनं काय? पतन आहे. पतन आहे. लक्षात. शक्यतो भक्तीत पतन होत नाही, पण हे जर नसेल, देवावर विश्वास नसेल तर भक्ती करूच नका. विश्वास नसेल तर, अरे विश्वास नसेल तर संसार चालत नाही, परमार्थ कडेला जाईल नाही जात. बोल बाबा, लक्षात घ्या. पण संतांचा काय उद्वेग, का दुःख काय आम्हालाच आहे, संतांना दुःख नाही. संतांच्या एवढी दुःख आल्यावर माळ गळ्यात राहील? बोला की. ज्ञानोबारांचं घ्या, माधुकरी मागत होते, प्रेमाने वाढत होते का उपेक्षा करून? आता बुवाला आल्या आल्या बरोबर दूध गा, दूध दूध मलाई मार्के. आणि ज्ञानोबायांच्या माधुकरी मागण्याच्या कशावर? मडक्याच्या तुकड्यावर काय मारावी? जमर अवघड. तरी सुद्धा लात मारणाऱ्याला देवाचा पाय करावा. त्याने देवाच्या पायावर, देवाच्या मस्तकावर पाय ठेवावा, एवढा अधिकारी केला ज्ञानोबा. ही उपकाराची परिसीमा आहे. हे कुणालाही शक्य. ज्याने बुवाला एक मारायला आणि पुढच्या वर्षी तारीख मागायला या, तुम्हाला लाता घातल्याशिवाय साध्या गोष्टी आहेत. बरं जाऊ दे. संतांच्या भक्तीमध्ये उद्वेग नाही. बरं कोणत्याही प्रकारचा उद्वेग नाही, कुठल्याही प्रकारची जन्म मरणाची चिंता नाही, संसाराची चिंता नाही, लौकिकाची चिंता नाही, अन्य कोण काय म्हणतील याची चिंता नाही. सगळा भार देवावर घातला. बरं. आणि तीच भक्ती देवाला आवडते. हेची थोर भक्ती आणि संकल्पावी माया. असं केलं की मग तो देवाचा प्रिय होतो
आणि मग त्याला देवाचं कोणतं सुख मिळतं, फायदा काय? अखंड देवाचा संग आहे बरं त्याला. अखंड काय होतं? पावलो हे संग. 3 सुख सांगितले त्याच्यात. आता विस्तार करायला वेळ नाही, पुढच्या वर्षी आठवण करा. ह्योच अभंग दमटूया. तर झालेली सेवा इथंच थांबवतो. वेळेचा परिहार नको. रोज बुवा एक येऊन ताव काढा लागला तर अवघड. मी आता 2 कीर्तन तिथं कीर्तन करून आलाय, घसा दुखा लागलाय. काल 2 कीर्तन, आज 2, उद्या मी 2 आहे. डबल बारी चालू आहे. खरं आहे. आता प्रेमा खातर नाही बी म्हणता येणार आणि जाऊन जमन आली. दवाखाना बंद करायला पाहिजे तेव्हा 2 कीर्तन होणार. असो, एक करा. सगळ्यात सोपं साधन भक्ती आहे म्हणून संतांनी भक्तीत सांगितली. कुठल्याही प्रकारचा विधिनिषेध पाळावा लागत. किती खाली जाऊन सांगितलं. मनोनी गोड सर्व भावे, न लगे आंघोळी तोंड धुवावे. अर्थ चाड जीवे, न लगे भ्यावे संसारा. भक्तिशास्त्रामध्ये, इतर शास्त्रामध्ये हे चालत नाही, पण भक्तीत आंघोळ केली तरी चालते, नाही केली तरी बंद करशील उद्यापासून. उठल्या उठल्या पारुषा मुखानं जरी देवाचं नाव घेतलं तर शरीर शुद्ध होते. हरिपाठ कीर्ती हे जरी गाय पवित्रची हो देव त्याचा. काय सोपं साधन भक्ती आहे दादानो. आणि भक्तिशास्त्रात म्हणून तर तुकोबरायांनी ह्या जन्मात तर केली, पण पुढच्याही जन्मात देवाकडे काय मागितले? नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती मी भक्त तू ऐसे करी. किंवा दुसरं पण द्याय झालं तर घेईन मी जन्म या साठी देवा तुझी चरण सेवा. याच्या पलीकडे टोकाचं बोलले. ज्ञानानं काय हवं असतंय? मोक्ष. बरोबर? ज्ञान म्हणजे मोक्ष. पण तुकोबाराय म्हणतात मोक्ष पदे तुच्छ केली कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. काय तुकोबारायांच्या भक्तीची श्रद्धा दादानो. आम्हाला एका जन्मात जमना ते जन्मोजन्मी एवढ्यावर थांबले नाही. मागणं काय? हीच व्हावी जन्मोजन्मी पंढरीचा का मागितलं? झाले समाधान सांगा बरं. संसारात कुठली गोष्ट बघितल्यावर समाधान होते? त्यानं हात वर करा. प्रथम दर्शनी समाधान. पहिल्यांदा लग्न झाल्यावर पत्नीचा चेहरा बघितला की 4 महिन्यांनी चेहरा कसा आहे समाधान. याचा चेहरा कधी बघा रे. आता आल्याबरोबर आता कोठे. भक्तिशास्त्राची परिश्रम आहे बाबा. आणि हे सगुण साकारात कळतं. निर्गुणाला संत जास्त थारा देत. निराकारी ओस दिशा येथे इच्छा पुरतांती. इथं इच्छा पुरतात. आपण जसं व्हावं सांगू का टोकाची भक्ती. भागवतामध्ये गवळणीची भक्ती ही टोकाची भक्ती आहे. भक्तिशास्त्र पूर्णच होत नाही. झालं 2च मिनिटं विठ्ठलच घेतो. एकाला चाल द्या आणि पुढच्या वर्षी बंद करा तारीख. लई लेट येते. मला बी कावालाय बोलून बोलून. मला पोटभर कीर्तन केल्याशिवाय जेवण नाही मिळालं तर चालतंय. जेवाय बी नाही, दोन्हीकडे बी नाही. तिथं बी म्हणाले तिकडे जेवणार आहे. इकडे आल्यावर पंचपदी सुरू. आणि घरात बायकून भांडी घासून ठेवल्या. पण माझं पोट भरलं बरं.
तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. हेच पोट आहे बघ, खादलेची खाय तरी पण पोट भरत असं आहे बघ. ही भक्तिशास्त्रात शक्य आहे. त्यामुळे भक्ती करता, देवा करता 5-5 मिनटं कासना देत चला बाबांनो, कल्याण होईल. झालेली सेवा इथंच थांबवतो. काय ज्ञानाच्या भानगडीत पडू नका. बाकी योगाच्या भानगडीत SSY सहसमाधी योग काशीत घाला, ओवाळून टाका देवाच्या भक्ती पुढे. सगळी साधनं संतांनी ओवाळून टाकली. भक्तीत प्रेम किती आहे. ओ वाळावी काया चरणावरणी वाटत चरणी. हा समर्पण भाव आहे बरं. आणि एवढा भाव तुम्हाला तारून देऊ शकतो. मोक्ष दारात वाट पाहतो, मोक्ष तो पाहे वास वाट बघतो, येऊ का घरात म्हणतो. ह्या भक्तिशास्त्रात हे ताकद आहे बाबांनो. आणि सोपं साधन आहे. हे संतांनी सांगितलेलं, प्रतिपादित केलेलं शास्त्रप्रणित भक्ती आहे, देवप्रणित भक्ती आहे. आणि संत प्रणिती ही भक्ती. हेच करा. जमलं तर देवाचं नाव प्रेमानं घ्या. तुमचं कल्याण झाल्याशिवाय ज्ञानेश्वर